झेंड्याच्या राजकारणात आम्ही जाणार नाही, तो विषय आम्ही कधी घेणार नाही. सेवेतूनच आणि कामातूनच लोकांचं मत घेण्याचा प्रयत्न करू. मतच नाही तर आशीर्वाद पण घेऊ. शेतकऱ्याचा कट्टरवाद जिवंतच नाही राहिला. आता शेतकरीच नाही राहिला आहे. कोणी शेतकरी मुसलमान झाला, कोणी हिंदू झाला, कोणी तेली झाला, माळी झाला, बारी झाला, पाटील झाला. मुळात शेतकरी म्हणून राहिलाच नाही. त्याला व्यवस्थित धर्मजातीच्या नावानं संपवलं आहे आणि इथं मुद्दे संपले आहे. इथं शिक्षणाचे मुद्दे, गरिबाच्या मुलांना शिक्षण भेटत नाही, ते मुद्दे चर्चेला येत नाही. आरोग्याची व्यवस्था हिंदुस्थानाची ढासळलेली आहे. गरिबाची आरोग्याची सेवा कशी होते तर लोक दवाखान्यात भरती नाही केलं तर बरं बा तसा घरी मरू दिला परवडते, अशी अवस्था असताना झेंड्याच्या राजकारणामध्ये हे सगळं जेव्हा येतं, देशाचा पंतप्रधान जर असं म्हणत असेल तर एक आहे तो सेफ आहे, तर तुम्हाला म्हणायचं काय नेमकं? तेच पंतप्रधान काही वर्ष अगोदर असं म्हणायचे काय मी हिंदू आणि मुस्लिम असं जर आणेल तर मी ते निवडणूकच लढणार नाही, आणि त्यांना ही वेळ येतं एक आहे तो सेफ म्हणायची. अर्थात दोनही एकूण हे जे राजकारण होत आहे, काँग्रेसच्या एकूण आहे आणि भाजपाकडून आहे, हे दोनही या देशाला घातक ठरणार आहे. मला वाटतं त्याचा